धुळदेव आणि आरेवाडीकर यांचं जे नातं आहे ते काय आहे सांगा. आरेवाडी आणि जर धुळदेवचं नातं बघितलं तर धुळदेवच्या कोळेकर जे बंधू आमचे आहेत ते आमचे थोरले भाव आहेत आणि आम्ही आरेवाडीचे बिरोबाचे जे कोळेकर पुजारी आहोत ते लहान बंधू आहे. मोठ्या बंधूला आम्ही इथं कोळेकरांना इथं धुळोबा बसला इथला पूजेचा मान दिलेला आहे आणि आमच्या वाडवडिलांनी लहान बंधू जे आहे ते त्यांना मान आरेवाडीच्या बिरोबाचा तिथलं पूजेचा दिलेला आहे. तसं धुळोबा म्हटलं तर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. आमच्या पूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील असेल जे कोळेकर बंधू आहेत त्या सर्वांचं कुलदैवत म्हणून हे प्रसिद्ध दैवत आहे आणि धुळोबा देव हा नवसाला पावणारा आणि गोरगरिबांना पावणारा देव आहे. तसं बघितलं तर आमचा हा धनगर समाज वर्षभर मेंढ्याचा मागं जाणारा पशुपालन करणारा असा आमचा धनगर समाज आहे. देवाची इथं आराधना करून धुळदेवाला साकडं घालून तिथले आमचे समाज बांधव जे आहेत ते मेंढरं आपले घेऊन जनावर घेऊन ही गावोगावी फिरत असतात. वर्षातले 8 महिने ते कंप्लीट बाहेर असतात आणि त्यांचं रक्षण व्हावं, कुठं तर गोरगरिबांच्या पाठीशी देव यावा, कुठं तर ह्या मुलालेकरांचं संरक्षण व्हावं म्हणून कोळेकर बंधू या लक्ष घेऊन या पद्धतीनं रानोमार भटकत असतात. आणि एक जमण्याचं ठिकाण धुळोबापाशी जमण्याचं ठिकाण म्हटलं तर चतुर्थी. पहिल्या काळामध्ये कुठं पंचांग नव्हतं, फोन नव्हतं, एकत्र कधी जमायचं तर आपल्या चतुर्थीचा दिवस पहिल्या लोकांनी हा एक ठेवला होता की चतुर्थी म्हटलं की बरोबर लक्षात येते आणि त्या दिवशी इथं सर्व समाज बांधवांनी एकत्र यायचं. आपल्या घरच्या अडचणी असतील, मुलांची लग्न असतील, मुलींचे लग्न असतील, सर्व एकत्र पै पावनं येऊन आपल्याच खंडातलं एक चांगलं बकरं बघून एक ताजं घेऊन ते देवाच्या नावावर करून एक वनभोजन म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र गोळा होत होतो. तीच पद्धत आता पुढं जशी परंपरा वाढेल त्या पद्धतीनं आता इथं धुळोबा देवापाशी आता यात्रेचं स्वरूप आलेलं आहे. पूर्वीच्या काळी प्राचीन मंदिर होतं, एकदम छोटं मंदिर होतं. इथल्या कोळेकर बंधूंनी इथल्या असणाऱ्या स्थानिक आमदारांनी तिथल्या असणाऱ्या पुढार लोकांनी या देवस्थानामध्ये लक्ष घालून इथं बऱ्यापैकी सुविधा करून दिलेल्या आहेत. दर्शन बारी असेल, देवाचं दर्शनाची बाजू असेल, बाहेरचा परिसर असेल, पाण्याची सोय असेल, येणाऱ्या भाविकांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून सर्व इथले गुरव असतील, गडशी असतील, कोळेकर बंधू असतील, मासाळ बंधू असतील, या सर्वांनी एकत्र येऊन यात्रा शांततेत कशी पार पाडली जाईल, कसं सर्व लोकांना दर्शन होईल ह्यासाठी सर्व येतात. आणि इथला मुख्य जर कार्यक्रम म्हटला तर पान सुपारी म्हणून बेल भंडारा असतो. इथं मानकरी सर्व मानकऱ्यांना एकत्र घेऊन पाटलाच्या वाड्यावर जाऊन तिथून ढोल वाजवत सगळ्यांना घेऊन येऊन मासाळ कंपनीनं इथं आणून सर्व मानकरी आहे ते मानकऱ्यांनी इथं मलखांबापाशी थांबून प्रत्येकाचा मान दिला जातो. आणि मासाळ बंधू जे आहेत मासाळवाडीचे त्या मासाळ बंधूंना इथं दैत्याच्या पुढं बलादुरीचं बकऱ्याचा मान हा मासाळ बंधूला दिलेला आहे. कोळेकराच्या पाठोपाठ जर कुणाला मोठा मान असेल इथं तर मासाळ बंधूंना मासाळवाडीचा मान आहे. त्यांना आम्ही धाकटा भाऊ म्हणून इथं आम्ही त्यांना बराबरीनं घेऊन सर्वजण हातात हात घालून यात्रा पार पडण्यासाठी मग प्रशासन असेल, तहसील ऑफिस असेल, सर्वांनी मिळून यात्रा पार पडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. वेळेस लोक बैलगाडीने येत होते त्यावेळेस काय परिस्थिती होती, आज काय परिस्थिती? पूर्वीच्या काळी वाहनाची सुविधा नव्हती. त्यावेळेस देवळ म्हणजे जे कोणत्या अवस्थेत होतं, आज एवढी डेव्हलपमेंट झालंय काय सांगा? पूर्वीच्या काळी जर 25 वर्षाच्या पूर्वी जर 30 वर्षाच्या पूर्वीचा जर काळ बघितला वाहनाची सुविधा नव्हती, कुठली एसटीची सोय नव्हती, रेल्वेची सोय नाही. अशा वेळी सर्व जे भक्त लोक आहेत स्वतःच्या बैलगाडीतून तिथं यायचं आणि इथं येत असताना आरेवाडीतून असो बाहेरनं असो लांब देवस्थान असल्यामुळं एका ठिकाणी कुठेही एका जागी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी इथं आम्ही देवाला येणार आणि मग इथं येऊन सगळ्यांनी घोळ्या मेळ्यानं करून तो काळ आणि आत्ताचा काळ बघितला तर आत्ताच्या या इलेक्ट्रॉनिक युगामध्ये जसं प्रगत बाजू झालेले आहे, जशा सर्व सुविधा झालेल्या आहेत तसं बैलगाडीचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि आरेवाडीला इथं आरेवाडीतून येत असताना मानाच्या बैलगाड्या इथं आल्यानंतर इथले आमचे कोळेकर बंधू आणि गुरवगडचे आणि मासाळ कंपनी आपला देवाचा ढोल घेऊन आमच्या निशाणाला येऊन नारळ फोडून मानानं आरेवाडीच्या धाकट्या भावाला इथं घेऊन येऊन इथं यात्रा पार पाडत होते.